अवकाळी पावसामुळे किंवा सततच्या पावसामुळे किंवा अति पावसामुळे जेव्हा प्लॉटमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं होतं, अशी अवस्था सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाली. सोलापूर, बार्शी किंवा उस्मानाबाद साईडला, बीड साईडला अति पाऊस झाला आहे. जळगाव साईडला सुद्धा झाला आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस. त्याच्यामुळे बरेचसं शेवग्याचं नुकसान झालेलं आहे. आलेले फ्लॉवर पडलेले, शेंगा देखील काळ्या पडलेल्या आहेत, करपलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत आणि गळून गेलेल्या आहेत. झाडाची पानं पिवळी पडलेली आहेत, झाडाची मर सुद्धा झालेली आहे. तर अशा ठिकाणी आता काय करायचं? आता निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि पावसामध्ये आपण फुलं काढू शकत नाही शेवग्याला आणि त्याची सेटिंग करून घेऊ शकत नाही. त्यामुळे आता आपल्या हातात काय आहे, तर आता ऊन जर पडत असेल, जिथं पाऊस संपला असेल आणि जिथं आता ऊन पडायला चालू झालं, कडक ऊन, ऑक्टोबर हिट तर आपल्याला यावेळेस जाणवलीच नाही. ऑक्टोबर हिट नावाचा प्रकार झालाच नाही. तर ते आता नोव्हेंबर हिट आपण पकडूया त्याला, की दुपारी कडक ऊन असेल, सकाळ संध्याकाळ थंडी असेल, असं वातावरण आपण अपेक्षित धरूयात या नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा. अशा हिशोबाने नियोजन करायचं. नियोजन मी मागच्या व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. कोटमेश्वर सुद्धा नेहमी सांगतात, आपण आता सध्या सगळ्यात अगोदर काय करायचं, बुरशीनाशक कीटकनाशक फवारणी करून घ्या. पाऊस नुकताच संपला असेल तर त्यांनी काय होईल, बुरशीचा प्रादुर्भाव असेल, कीटकाचा प्रादुर्भाव असेल, तो अटॅक येतील. पहिल्या गोष्ट हे काम होईल, ते एका दिवसाचं काम आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, आपल्याला एकदा त्याला 0.32 द्यायचं आहे, 5 किलो एकरी 5. हां, आणि 2 वर्षाचा प्लॉट असेल तर 7 किलो एकरी. 0.32 7 किलो एकरी किंवा 5 किलो एकरी हे द्यायचं आहे. आणि लागली 2 दिवसांनी त्याला बूम फ्लॉवरचा स्प्रे घ्यायचा आहे. बूम फ्लॉवरमध्ये नायट्रोबेन्झिन हे घटक आहे. 30%, 35%, 20% असं काही प्रमाण येतं. 30-40%चा अंदाजे घ्या तुम्ही. त्याचं प्रमाण आहे 2